मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडला आणि शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करा असे आदेश देखील देण्यामध्ये आलेले आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची ठरणार व तुमच्यासाठी मोठा आर्थिक दिलासा देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची ही बातमी मानावी लागेल। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील होणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण शेतकरी असाल तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाका असे पूर्णपणे आदेश या ठिकाणी आलेले आहे। आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा देखील केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत असल्या कारणांमुळे आता शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण विम्याची नव्हे तर नमोच्या हप्त्याची, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर आता 2-2 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। 2-2 हप्ते तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती जमा देखील केले जाणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय पार पडले, कोणत्या निर्णयामुळे शेतकरी पूर्णपणे नाचू लागलेले आहेत ते सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला काय अजिबात विसरू नका। आता लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जाहीर करण्यामध्ये आलेला असून त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही पण नमोच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल, नमोचा हप्ता केव्हा येणार असं तुम्हाला वाटत असेल तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमोच्या हप्त्याची रक्कम पूर्णपणे जमा या ठिकाणी तुम्हाला दिसणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमोच्या हप्त्याची व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम एकत्रितपणे जमा देखील होणार आहे। आता या 19 जिल्ह्यात आणि या 11 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे विम्याची रक्कम ही पडणार आहे। आता या 11 तालुक्यात व या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली असल्या कारणामुळे आता जर तुम्ही पण याच 11 तालुक्यात व या 19 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल किंवा तुमची शेती या 19 जिल्ह्यात आणि या 19 तालुक्यामध्ये कुठेतरी असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची गरज नाही। तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय मानला जात असल्या कारणामुळे आता तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज राहिलेली नाही। तुमच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम कधीही जमा होऊ शकते। आता लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट आलेली आहे। जर तुम्ही पण पूर्णपणे शेती करत असाल आणि तुम्ही पण नमोच्या आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची गरज राहिली नाही आहे। तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 11 महत्त्वाचे तालुके बघणार व आपण या ठिकाणी 19 जिल्हे बघणार, ज्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे नमोचा आणि पीएमचा हप्ता पडणार। नमोचा कितवा हप्ता पडणार, पीएम किसान योजनेचा कितवा हप्ता पडणार, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा जमा देखील केला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे। नमोचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पूर्णपणे एकत्रितपणे जमा केला जाणार आहे। 9वा आणि 23वा हप्ता 2 हप्ते शेतकऱ्यांना एकत्रितपणे मिळणार आहे। किती रुपये मिळणार तर लक्ष देत बघत चला, नमोच्या 9व्या हप्त्याचे देखील तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहे। त्याचबरोबर देखील 23व्या हप्त्याच्या पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती असे तुम्हाला एकत्रितपणे 4000 रुपये या ठिकाणी
पूर्णपणे रक्कम तुम्हाला जमा दिसणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका। तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपयाची रक्कम आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये जमा केली जाणार। आता जर तुमचा पण जिल्हा याच 19 जिल्ह्यामधील एक कोणता तरी असेल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आजपासून हप्त्याला वितरणाला सुरुवात होणार। या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजिबात काळजी करायची नाहीये। आज उद्या आणि परवा अशा 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती कधीही त्यांना मेसेज दिसणार आहे आणि कधी पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा देखील होईल। आता या ठिकाणी आपण एक एक करून महत्त्वाचे जिल्हे बघू। पहिला महत्त्वाचा जालना जिल्हा असणार। जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्ही पण अजिबात काळजी करू नका, कारण की आता जालन्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे नमोच्या आणि PM-च्या हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। समोरचा वर्धा जिल्हा, जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये पण तुम्ही पण राहत असाल, बीड जिल्ह्यातून तुम्ही पण या ठिकाणी विम्याची वाट बघत असाल, नमोच्या हप्त्याची वाट बघत असाल, पीक विमा केव्हा मिळणार, PM किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार अशा आतुरतेत असाल तर आता तुमची पण पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। या ठिकाणी लक्ष देत बघत चला। समोरचा संभाजीनगर जिल्हा, जर तुम्ही पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला अजिबात काळजी करायची नाहीये, तुमची चिंता मिटवली गेलेली आहे। समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे तुमचा या ठिकाणी अहिल्यानगर। जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण शेती करत असाल किंवा तुम्ही पण असा विचार करत असाल की PM किसान योजनेचा 23वा हप्ता केव्हा मिळणार आणि नमोचा 9वा हप्ता केव्हा मिळणार, तर आता तुमच्यासाठी 2-2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे। या ठिकाणी लक्ष देत बघत असताना समोरचा जिल्हा असणार आहे या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर झाल्याच्या नंतर आता शेतकऱ्यांना हे 2 कामे करणं अतिशय गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांचे 2 कामे अधुरी राहतील अशा शेतकऱ्यांना बाद केलं जाईल आणि त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 1ही रुपया जमा देखील त्यांना दिसणार नाही। 1ही रुपया जमा करून देऊ नका असा निर्णय देखील झालेला असल्या कारणांमुळे आता तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचे असल्या कारणांमुळे या ठिकाणी तुम्हाला पण पूर्णपणे हा व्हिडिओ बघणं गरजेचे आहे आणि हे 2 कामे बघणं तुम्हाला पण गरजेचे आहे। पहिलं महत्त्वाचं म्हणजे EKYC तुम्हाला पण लवकरात लवकर करणं गरजेचे आहे। EKYC जर तुम्ही पण केली नसेल तर तुम्हाला पण EKYC करणं गरजेचे आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID देखील तुम्ही पण लवकरात लवकर काढून घ्या। भेटूया दुसऱ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।